नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद दुसऱ्यांदा सांभाळल्यापासून सतत धमक्यांची भाषा बोलणाऱ्या ट्रम्प यांनी आता ब्रिक्स समूहातील देशांना नवी धमकी दिली आहे। या समूहातील कोणत्याही देशाने अमेरिकेच्या धोरणाविरोधात भूमिका घेतली तर त्या देशांवर 10% अतिरिक्त टॅरिफ लादल्या जाईल, ही ट्रम्प यांची नवी धमकी आहे। शिवाय त्यात कुणालाही अपवाद करणार नाही अशी पुष्टी देखील त्यांनी जोडली आहे। या ब्रिक्स समूहात चीन, रशिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि भारत या देशांचा समावेश आहे। या ब्रिक्स समूहातील देशांची नुकतीच ब्राझीलमध्ये शिखर परिषद झाली आणि त्यात अमेरिका आणि इस्रायलच्या इराणवरील हल्ल्याचा निषेध करण्याचा ठराव मान्य करण्यात आलाय। या निषेधाच्या ठरावावर या देशांसोबतच इराण, इंडोनेशिया, इजिप्त, इथिओपिया या देशांनीही स्वाक्षरी केली आहे। अमेरिकेचा निषेध करणाऱ्या या सगळ्याच देशांना ट्रम्प यांनी धमकावलंय। त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना चीनने आयात कराच्या बाबतीत अशा प्रकारची मनमानी योग्य नाही, त्यामुळे जागतिक अर्थसंतुलन धोक्यात येऊ शकते असं म्हटलंय। थोडक्यात ट्रम्प यांच्या धमकीला आपण घाबरत नसल्याचं चीनने स्पष्ट केलंय। रशियाकडून ट्रम्प यांच्या धमकीची दखलही घेतली जाणार नाही आणि इराण तर स्वतःच अमेरिकेच्या दडपशाहीचा बळी आहे। ब्राझील आणि भारताने मात्र अजून यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही। ट्रम्प आपल्या बाबतीत वेगळा विचार करतील असं कदाचित भारताला वाटत असावं। खरे तर अगदी सुरुवातीपासूनच भारताने म्हणजे मोदी सरकारने ट्रम्प यांना न दुखवण्याची भूमिका घेतली आहे। इतर अनेक लहान मोठे देश ट्रम्प यांना उडवून लावत असताना भारताने बोटचेपी भूमिका घेण्याचं कारण काय, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। त्यामागे काहीतरी कारण नक्कीच आहे, परंतु ते भारताच्या हिताशी संबंधित आहे की मोदी सरकारच्या मर्जीतील एखाद्याशी, यावरचा पडदा लवकरच दूर होणे खूप गरजेचे आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।